केली काय ग केली ती बहीण तिला मी दिली तिला मी दिली. बघा सासूनी एवढ्या प्रेमाने पैठणी दिली आणि सुनेने काय केलं स्वतःच्या बहिणीला देऊन टाकली. बर काही हरकत नाही पुढे वळूया. अगं गसूनबाई अगं गसूनबाई अगं गसूनबाई माझ्या पाटल्या काय ग केल्या काय ग केल्या माझ्या पाटल्या काय ग केल्या काय ग केल्या. आली होती आई तिला मी दिल्या तिला मी. अगं बाई एवढ्या प्रेमाने सासूबाईंनी पाटल्या दिल्या आणि सुनेने चक्क आईलाच देऊन टाकल्यात. अरे बाप रे. चला पुढची सून बघूया काय करते. अगं गसूनबाई अगं गसूनबाई अगं गसूनबाई माझे तोडे काय ग केले काय ग केले माझे तोडे काय ग केले काय ग केले. मी ते दिले कोणाला तरी. आता आता कसं आहे बघा पहिल्या सुनेने सांगितलं बहिणीला दिलंय दुसऱ्याने सांगितलं आईला दिलंय. आता काय करतील सासवांना माहिती आहे की मी बहिणीला द्यायची दिले जेव्हा नाही नेक्स्ट टाइम तिची बहिणीला सासू काय म्हणेल बाई माझी पैठणी दे वापस माझ्या पाटल्या दे वापस. म्हणून सायलीने याच्यामध्ये हुशारी केली तिने नावच नाही सांगितलं. ती म्हणते कोणाला तरी दिले कोणाला तरी दिले. वा 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 वा. चला पुढच्या सुनबाई बघू काय करताय. अगं गसूनबाई अगं गसूनबाई अगं गसूनबाई माझी नवस काय ग केली काय ग केली. मीच घातली पण आता विसरली. वा वा. ही एकदम आयडियल सून आहे. म्हणजे तिने बघा सासूने दिलेली वस्तू अगदी जपून वापरली. ठीक आहे आता ठीक आहे अजून कोणाचे सासू इथे नसेल पण आपण तरी इंद्रायणीला विचारूया. अगं गसूनबाई अगं गसूनबाई साखरेचा डब्बा काय ग केला काय ग केला. शुगर होती तुम्हाला लपून मी ठेवला. बघा बघा सगळ्याच सुना काही म्हणजे मुद्दाम करत नाही. आता किती सुनेला काळजी आहे बघा की आजकाल सगळ्यांना डायबिटीज असतं. म्हणून मग तिने काय केलं चक्क साखरे भांडण नको घरात काय केलं शांतपणे साखरेचा डबाच लपवून ठेवला. मतलब ना रहेगी भी ना बचेगी बासुरी. क्या बात आहे. चला आता मंडळी मजा आली. तर आता